माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. चतुर्थ स्कंद भाग 13 प्रचेतांची गोष्ट. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. प्रचेतांची गोष्ट. शुक परीक्षित संवादातील मैत्रेय विदुर संवाद सुतवर्णन करून सांगत होते. मैत्रेय म्हणाले, विदुरा, कर्मकांडाच्या क्षणिक लाभाकडून ज्ञानयुक्त भक्तीच्या पूर्ण मार्गाकडे व परमानंदाकडे लोकांना वळविणारे श्री नारद यांनी प्राचीन बहीचे कल्याण केले. आता प्रचेताची कथा ऐक. पित्याची आज्ञा म्हणून ते तप करीत होते. 10 वर्ष गेली. तपश्चर्या फळास आली. पुराण पुरुष भगवान नारायण सुंदर सौम्य रूपात त्यांच्या समोर प्रगट झाले. गरुड विशाल पंख पसरून उडत होता. अलगद पंख मिटीत मिटीत समुद्र तीरावर तो उतरला. तरी तीरावरील वृक्ष पंखाच्या वाऱ्याने डोलायमान झाले. गरुडावर श्यामल वर्ण पितांबरधारी दिव्य प्रकाशाने दश दिशा उजळणारे नारायण दिसत होते. यावेळी नारायणाने अष्टभुज रूप धारण केले होते. मोठी वनमाला कंठपासून गुडघ्यापर्यंत रुळत होती. अतिशय सुंदर देदीप्यमान सावळे रूप प्रचेतांचे मन अत्यंत उल्हासित झाले. त्यांनी ते दिव्य दर्शन होताच साष्टांग प्रणिपात केले. मधुर स्वरात भगवान श्रीहरींनी प्रचेतांना म्हटले, राजपुत्रांनो, तुमचे कल्याण असो. तुमचे परस्परांवर नितांत प्रेम आहे. तुमच्या बंधू प्रेमाने मी प्रसन्न झालो. तुम्ही वर मागा. जो सायंकाळी प्रचेता प्रचेता असे म्हणून तुमचे स्मरण करील त्याचे त्यांच्या भावाजवळ नित्यप्रेम राहील आणि जगातील सर्व जीवांची मैत्री राहील. रुद्राने केलेली माझी स्तुती जो सकाळ संध्याकाळ म्हणेल त्याला मी इष्टवर शुद्ध बुद्धीचे दान देईल. पितृभक्त म्हणून तुमची कीर्ती जगात होईल. तुम्हाला एक पुत्र होईल. तो ब्रह्मदेवासारखा ज्ञानी होईल. राजकुमारांनो, पूर्वी कंटू नावाच्या ऋषीपासून प्रमोलोचा अप्सरेला एक सुंदर कन्या झाली. कोणाला? प्रमोलोचा. तिला तशीच सोडून अप्सरा स्वर्गात गेली. कुठं गेली? स्वर्गात. त्या मुलीला वृक्षांनी चंद्राने अडविले. तिचे पालन पोषण केले. तुम्ही त्या कन्येशी सर्वांनी विवाह करा. ती सर्वांची एकच पत्नी होईल. तुम्हाला माझा संवार आहे की 10 लक्ष दिव्य वर्ष तुमचे बळ क्षीण होणार नाही. नंतर तुम्ही माझी भक्ती केल्यामुळे निर्मळ मनाचेच राहाल. ज्यांची कर्म मला अर्पण केलेली असतात आणि ज्यांचा वेळ हरिकथेत जातो ते घर संसारात असले तरी घर त्यांना बंधनकारक ठरत नाही. त्यांना माझे चरित्र वारंवार आठवते. ब्रह्माचा जणू वारंवार आठव होतो. नवे नवे रूप घेऊन ब्रह्मच क्षणोक्षणी त्यांना भेटत असते. हर्ष शोक यांचा त्रासच होत नाही. प्रचेतांचे मन हरिदर्शनाने शुद्ध झाले होते. त्यांनी त्यांचे स्तवन आरंभले. ते म्हणाले, प्रभो, तुम्ही भक्तांचे क्लेश दूर करणारे आहात. तुम्हाला नमस्कार करतो. वेद तुमच्या गुणांचे वर्णन करतात. तुमच्या नामापेक्षा वेद श्रेष्ठ नाहीत. वाणीचा वेग मनाचा वेग तुम्हाला कळू शकत नाही. सर्व इंद्रियांच्या गतीच्या पलीकडे तुम्ही आहात. तुम्ही नित्य शुद्ध शांत आहात. मनामुळे आम्हाला नाना रूपे दिसतात, पण खरोखरी तो दैत्यांचा आभास आहे. तुम्हीच ब्रह्मा विष्णू शंकर. तुम्ही सत्वाचे शुद्ध रूप. तुमचे ज्ञान होणे म्हणजेच मोक्ष. देवा, तुमच्या नाभिकमळामध्ये ब्रह्म आहे. तुमच्या कंठात कमळाची माळ आणि चरण कमळासारखे आहे. कमल नयना, तुमचे मुखकमल किती प्रफुल्ल दिसते. पितांबराचा रंगही कमलपरागासारखा. प्रभो, करकमलातही तुम्ही शंखाधिक धारण करता, कमळही धारण करता. पूर्णतेची तुम्ही साक्षात रूप आहात. तुम्ही सर्वांचे आधार. तुम्ही साक्षी. आम्हाला कृपा करूनच दर्शन दिले नाही तर अविद्या, अस्मिता, प्रेम, द्वेषादी क्लेशांनी आम्ही भरलेले. आम्हाला तुमचे दर्शन कसले होणार? प्रभो, तुमचे आम्हाला नेहमी स्मरण व्हावे. आम्ही तुमचेच आहोत. आमचा तुम्ही स्वीकार करा. किती छोटा जीव असला तरी तुम्ही त्याचे अधिष्ठान करता. आमची मनोकामना काय तुम्ही पूर्ण करणार नाही? जगदीश्वरा, तुम्हीच चारी पुरुषार्थांचे आधार आहात. तुम्ही अनंत आहात. तुमच्या विभूतीचा पार लागत नाही. भ्रमराला कल्पवृक्ष मिळाला तर तो दुसऱ्या झाडाकडे कशाला जाईल? तुमच्या दर्शनानंतर आणखी काय मागणार मी? जन्म मरण तर पूर्वकर्माप्रमाणे येईल ते येवो. तुमची आठवण मात्र सतत राहू द्या. तुमच्या भक्तांची संगत लाभू द्या. त्या संगामुळे स्वर्ग सुख तुच्छ आहे. भक्त मंडळीत तुमचे कथा कीर्तन नामघोष. सैन्याशी जनांनाही तुमच्या ठाई आसक्ती असते. तुमचे भक्त राहतील ते क्षत्र, जातील ते तीर्थ, बोलतील तो वेद, म्हणतील ते नाम, म्हणतील
ते तुमचे नाम. तुमच्या भक्तांची संगत म्हणजे कल्पवृक्षाची सावली. जीवनात आणखी काय आणावे? संत संग द्या. देवादी देवा शंकराची दर्शन दिले, तपस्येला वळण लावले. तपाने तुमचे दर्शन झाले. तुम्हाला आमची उपासना संतोषकारक हो. तुमची स्तुती आम्ही पूर्णपणे कशी करणार? ब्रह्मा थकला म्हणून म्हणाले, पार लागत नाही. शंकराने तर तुमचे स्तोत्र आम्हाला शिकवले. आम्ही यथाशक्ती स्तुती केली. ती गोड मानून घ्यावी. भगवान वासुदेवा तुम्हाला नमस्कार असो. मैत्रेय विधूर वक्ता श्रोता तल्लीन झाले होते. मैत्रेय पुढे म्हणाले, प्रचेताची स्तुती ऐकून विष्णू तथास्तु म्हणाले, अंतर्धान पावले. प्रचेता राजकुमार समुद्रातून बाहेर आले. पृथ्वीवर सर्वत्र वृक्ष वाढले होते. हजारो वर्षे उलटली होती. प्रचेतांना तर चालण्यास सुद्धा वाट सापडेना. त्यांनी आपल्या मुखातून प्रचंड वायू अग्नीच्या ज्वाळा उत्पन्न केल्या. वृक्ष उन्मळून जाळून टाकावे असा त्यांचा बेत होता. पण ब्रह्मदेवाने तेथे येऊन त्यांचा राग शांत केला. वृक्षांनी प्रमृणाचा अप्सरीची कन्या प्रचेतांना दिली. तिचे नाव मरीष्या असे होते. प्रचेतांनी तिच्याशी विवाह केला. तिला जो पुत्र झाला तोच पूर्वीचा दक्ष. त्याचे शंकराच्या शापामुळे पूर्वी बकऱ्याचे मस्तक लावलेले शरीर झाले होते. त्याचा त्याग करून तो प्रचेतांचा मुलगा म्हणून जन्माला आला. चाक्षुष्य मन्वंतरात यानेच पुढे प्रजा निर्माण केली. प्रजापती दक्ष हा कर्मकुशल होता. त्याला पुढे ब्रह्मदेवाने प्रजापतीचा नायक केले. दक्ष दशलक्ष वर्षे केले. प्रचेतांनी मारिष्या तिचा पुत्र यांना सोडून पुनश्च समुद्र तीरावर योगाभ्यास तपश्चर्येला प्रारंभ केला. समाधी लावली. ब्रह्मरूप मन केले. त्यावेळी तेथे नारद मुनी आले. प्रचेतांनी त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, किती प्रयत्न केले तरी आमचे मन पुन्हा गृहस्थाश्रमाकडे ओढ घेते. तुम्ही आम्हाला पुन्हा अध्यात्म ज्ञानाचा भक्तीचा उपदेश करावा. नारदांनी त्यावेळी त्यांना विस्तारपूर्वक भगवत भक्ती, आसक्ती, अनासक्ती, योग, कर्म, देहनश्वरता, संसाराची असारता यांचे निरूपण केले. आत्मज्ञानाची महती सांगितली. निरुपाधिक अविनाशी परमपुरुष भगवंताचे महात्म्य गायले. हरिमय व्हा, हरिव तुम्ही एकत्वाने पहा, अभेदाने राहा असे सांगितले. हरिकृपा अकिंचनावर होते. ज्याचे स्वतःचे असे जगात काही नाही, त्याचा हरी एक आधार. अनन्य शरण भक्त तोच खरा भक्त, जे निर्धन, साधूंचा, दारिद्र्याचा, रुग्णांचा, अनाथांचा तिरस्कार करतात. दांभिकपणे हरीची नाना बहुमूल्य द्रव्यांनी पूजा करतात. त्यांना विष्णू प्रसन्न कसा होणार? नारदांनी त्यांना ध्रुवाधिक पूर्वीच्या भक्तांची अद्भुत रसाळ चरित्रे सांगितली. ध्रुवाची कीर्ती नारदांनी प्रचेतांच्या सभेत वर्णन करून सांगितले. ती याच वेळी मैत्रेय म्हणाले. विदुराला नारद कृत वर्णने मैत्रेयांनी प्रेमयुक्त मधुर शब्दांनी सांगितले. विदुरांच्या नेत्रातून अश्रुपात होत होता. मैत्रेयांच्या चरणावर त्याने मस्तक ठेवून अत्यंत आदराने वंदन केले. आपण करुणेचे सागर आहात. माझ्या अज्ञानाचा अंधार आपण नष्ट केला. दुर्बळाचे बळ, निर्धनाचे धन, उपेक्षितांचे रक्षक, परमादयमय श्रीहरीचे माझे नाते जोडलेत. आपली मजर पूर्ण कृपा झाली. विदुराने पुन्हा हात जोडले. मैत्रेयांचा निरोप घेऊन ते हस्तिनापुराकडे निघाले. पण आता त्यांचे चित्त पूर्ण शांत झाले होते. शुक परीक्षिताला म्हणाले, राजा उत्तानपाद व ध्रुव यांचा अंश यातील राजांच्या कथा तुला सांगितल्या. आता प्रियव्रताचे चारित्र्य उद्या सांगेन. सायंकाळ झाली होती. शुक परीक्षित व इतर श्रोते नित्यकर्मासाठी उठले. सुतांच्या मुखाने भगवत भक्तांच्या चारित्र्याचे श्रवण करणारे शौनकादी ऋषिगण उत्सुकतेने बसलेले होते. नैमिषारण्यात ऋषिमुनींचा मेळावा वाढतच जात होता. तीर्थयात्रा करणारे राजे, यती, परिव्राजक, वृद्ध सैन्याशी त्या अरण्यात येत कथा श्रवणाला बसत. त्यांच्या पुढच्या प्रवासाचे बेत लांबणीवर पडले. भारतवर्षातील धर्मस्वरूप भगवान वासुदेवाचे लीला चरित्र कथन दुःखितांना समाधान देणारे होते. आर्तांना संतोष देणारे होते. पण थोडेसे ऐकून आणखी ऐकावे अशी उत्कंठाही लावले नव्हते. प्रिय पथ्य अप्रिय पथ्य नव्हे. संसार तापाने तप्त झालेल्या जीवांना भगवत कथा अमृत समान आहे. या ठिकाणी चतुर्थ स्कंद समाप्त झाले. उद्यापासून आपण प्रियव्रत वंशाचे वर्णन पंचम स्कंद सुरू करूया. हरये नमः.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.